गोंगाटाने भरलेल्या वर्गात मुले गप्पा मारत होती. तेवढ्यात शिक्षिका हातात चमकदार स्टीलची कचऱ्याची बादली घेऊन आत आल्या. सगळे स्तब्ध झाले. त्यांनी ती टेबलवर ठेवली आणि विचारलं, मुलांनो, हे काय आहे? सगळे हसून म्हणाले, मॅडम, ही तर कचऱ्याची बादली आहे. शिक्षिका हसल्या, हो, पण आज ही बादली तुम्हाला एक मोठा धडा शिकवणार आहे. त्यांची नजर वर्गातील शांत, नेहमी खिन्न दिसणाऱ्या मुलावर सचिनवर ठेवली. सचिन, शिक्षिका म्हणाल्या, जर लोक या बादलीत कचरा टाकत राहिले तर काय होईल? सचिन म्हणाला, ती भरून जाईल आणि आणखी कचरा टाकला तर तो बाहेर पडेल आणि वास येईल. शिक्षिकांनी मान हलवली. बरोबर, पण मग तू तुझ्या मनात लोकांची नकारात्मक शब्दांची घाण का भरून ठेवतोयस? सचिन गप्प झाला. शब्द थेट म्हणायला लागले, तू प्रत्येक टोमणा, प्रत्येक वाईट बोल, प्रत्येक दुखावणारा शब्द मनात साठवून ठेवतोस आणि त्यामुळे तुझं मनही या बादलीसारखं दूषित होतं. वर्ग शांत झाला. शिक्षिकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुझं मन कचऱ्याची बादली नाही. वाईट शब्द साठवू नकोस, त्यांना बाहेर फेक. चांगल्या विचारांसाठी जागा ठेव. त्या क्षणी सचिनच्या आत काहीतरी बदललं. पहिल्यांदा त्याने नकारात्मकतेला मनात स्थान देणं थांबवलं. त्या दिवशी तो घरी गेला, एक स्वच्छ, हलकं आणि शांत मन घेऊन. या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की आपले मन कचऱ्याची बादली नाही, त्यामुळे आपण नकारात्मकता साठवू नये.